सुवर्ण महोत्सवी वर्ष 50वे पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ टेमघर यांच्या वतीने सुवर्ण महोत्सव निमित्ताने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी, खो खो अशा विविध स्पर्धांचा समावेश होता। स्वर्गीय वामन झिपरू गुळवी सभागृह माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय टेमघर या ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन पार पडले। त्यासोबतच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी त्यासोबतच सर्व शिक्षक, पालक यांनी देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये आपला उत्साही असा सहभाग नोंदवला। या क्रीडा स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या। सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत सन्मान पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ टेमघर यांच्या वतीने सन्मान देखील करण्यात आले व येणाऱ्या सर्व मान्यवरांनी पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ टेमघर यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशी क्रीडा स्पर्धा पार पाडल्याबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत। पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ व माध्यमिक विद्यालय आपला सर्वांचा मी धन्यवाद करतो। आपण आम्हा सर्वांना बोलवलं आणि व जो मानपण दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी ऋणी आहे व तुमचे सर्वांचे धन्यवाद करतो। आज स्पेशली सर्वांना सांगायची अशी इच्छा आहे या मंडळाबद्दल, या पाईपलाईन विभागीय प्रसारक मंडळाबद्दल। हा जो मंडळ आहे हा पूर्ण भिवंडीमध्ये सर्वात कार्यक्षम मंडळ आहे। हा मंडळ आपल्या शाळेच्या डेव्हलपमेंटसाठी, या विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, या राजकारणामधला, या राज्यामधला एकही नेता नसं सोडणार, हे फक्त या इकडच्या विद्यार्थ्यांसाठी करत आलेले। या राज्याचे मुख्यमंत्री असो किंवा मंत्री महोदय असो किंवा या भिवंडी शहरातले आमदार असो किंवा खासदार असो, त्यांच्याकडे पाठपुरावा करून आपल्या शाळेसाठी काय करता येईल यांचं पाठपुरावा करत असतात। त्यामुळे आपल्या सर्वांकडनं त्यांच्यासाठी टाळ्या असाव्या। त्याच प्रकारे सरांनी जसं सांगितलं की आपल्या या शाळेचे सल्लागार बारामजी चौधरी साहेब ते त्यांच्या पद्धतीने जेवढं होऊ शकतं तेवढं या शाळेसाठी मदत करत आलेली आहे। आणि सरांनी सांगितलं या CC रोडच्या बद्दल काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं, काही कागदोपत्री कामं पेंडिंग असल्यामुळं हा रस्ता होऊ शकला नाही, पण आता त्याचा पाठपुरावा घेत लवकरात लवकर काम चालू होईल असं तुम्हाला सर्वांना मी आश्वासित करतो व माझे 2 शब्द संपवतो। जय महाराज। विद्याप्रसारक मंडळाच्या या शाळेमध्ये आज आंतरशालेय क्रीडा महोत्सव सुरू होत आहे आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो। क्रीडा स्पर्धांचं महत्त्व हे काय असतं हे आम्ही फार जवळून पाहिलेलं आहे आणि प्रत्येक खेळाडूचं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल की त्यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा खेळ आणि व्यायाम केला पाहिजे। हा त्याच्या पाठीमागील मुख्य उद्देश आहे। आरोग्य चांगलं तर आपलं जीवन चांगलं, आपलं जर जीवन चांगलं आणि व्यवस्थित करायचं असेल तर खेळामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त खेळामध्ये सहभागी होऊन आपल्या शरीराची काळजी घेणं, आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं विषय। त्यानंतर देशामध्ये ज्या मोठ्या भरत्या होतात नोकरीसाठी त्याच्यामध्ये सर्वात मोठी भरती मिलिटरीमध्ये असते। त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य स्तरावर जी भरती असते ती पोलीस भरती असते आणि या पोलीस भरतीमध्ये आणि मिलिटरी भरतीमध्ये पहिलं प्राधान्य दिलं जातं तुमचं शारीरिक फिटनेस काय आहे, रनिंग घेतली जाते, जोर कशाला घेतली जातात, जोरावर काढलेला प्रकार, गोळा फेक, रनिंग हे सर्व प्रकारचे होतात हे खेळामधूनच तयार होत असतात आणि म्हणून तरुणांच्या भविष्याच्या पोटापाण्याचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर त्यांनी सर्व गोष्टी आणि आपले शरीर मजबूत करण्याकरता व्यायाम आणि खेळ याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे। या स्पर्धेमध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाला बोलावून माझ्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन केलं। स्पर्धेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो।